अवैध देशी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्यांविरोधात कोपरगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 जणांना रंगेहात ताब्यात घेतले आहे। या कारवाईत पोलिसांनी एकूण 15,435 रुपये किमतीचे अवैध दारू जप्त केली असून या धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 28 जुलै रोजी पोलिसांकडून ही विशेष मोहीम राबवण्यात आली। याविषयी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अधिक माहिती दिली आहे। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंद्याच्या विरोधात पोलिसांनी मोहीम उघडून दिनांक 28ला दारूबंदीच्या संदर्भाने कारवाई केल्या। त्याच्यामध्ये 3 रेड आम्ही यशस्वी केलेले आहेत। याच्यामध्ये दत्तू खंडू गांगवे राहणार धारणगाव, हॅपी श्रीराम पंजाबी राहणार पोहेगाव आणि निलेश ताराचंद ब्राह्मणे राहणार चासनळी या तिघांच्या विरोधामध्ये दारूबंदी विरोधी कायद्या अनुषंगानं गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त केलेला आहे। एकूण हा जो मुद्देमाल आहे 15,435 रुपये किमतीचा मुद्देमाल आहे। तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे। सदरची कारवाई जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन सर, अपर पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ वागचौरे सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभागाचे अमोल भारती सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे, किसन सानप, अंबादास वाघ या पोलीस पथकाने केलेले आहे। अवैध धंद्याच्या माध्यमातून चालणारी गुन्हेगारी कुठल्याही पद्धतीने खपवून घेतली जाणार नाही अशा पद्धतीचा एक संदेश या आपल्या माध्यमातून मी देऊ इच्छितो। जे कोणी अशा या पद्धतीचे धंदे करतात त्याच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्ती दाखवतात तर अशा विरोधात चोख आणि जबरदस्त कडक कारवाई करण्याचे आम्ही ठरवलेलं आहे।